लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोकर विधानसभेच्या आमदार श्री जया चव्हाण यांच्या उपस्थितीत 2 नोव्हेंबर 2025 रोजी मुदखेड शहरातील विविध प्रभागात कार्यालय नगर परिषद विशेष रस्ता अनुदान अंतर्गत विकास कामाचे आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील ओम शांती केंद्रापर्यंत आणि महादेव मंदिर परिसर सीसी रस्ता नाली बांधकाम, प्रभाग क्रमांक 2 भीमनगर मधील समाज मंदिराच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या स्थान नालीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 4 सीसी रस्ते आणि नालीचे बांधकाम, प्रभाग क्रमांक 6 सीसी रस्ते आणि नालीचे बांधकाम, मुंढा अंतर्गत विविध ठिकाणी रस्ता आणि नालीचे बांधकाम, व्यंकटेश नगर येथील रस्ता आणि नालीचे बांधकाम, कृष्णनगर येथे रस्ता आणि नालीचे बांधकाम, उमरी चौक येथे ओपन प्लेस संरक्षण भिंत, वडार गल्ली येथील अंतर्गत रस्ते आणि नालीचे बांधकाम, वसंतनगर तांडा अंतर्गत सीसी रस्ते आणि नालीचे बांधकाम, शहरातील इत्यादी ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख, सुनील शेटे, माधव पाटील कदम, राजू बारतोंडे, उत्तम चव्हाण, प्रवीण काचावार, गंगाधर डांगे, डॉक्टर पचलिंग कुरेशी, ऋषी पारवेकर, बजरंग खोडके, राम आबादार, कमलबाई भगवानराव कांबळे, रावसाहेब चौंदते, कुणाल चौंदते, मधुकर दवणे, भाजपा महिला पदाधिकारी सौ प्रियंकाताई खंदारे, सौ जया देशमुख यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शेख जब्बार शेख अमीर। मुदखेड शहरात विविध ठिकाणी आज जे उद्घाटन केलेले आहे, भूमिपूजन आज किती जागी केलेले आहेत? सर्वांना नमस्कार। आज दुपारपासून आम्ही मुदखेड शहरात आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत। असं मोजून तर नाही, पण असं मला वाटतं 19 जागेला आम्ही वेगवेगळ्या रस्ते असतील, नाले असतील, कुठले सभागृह असतील, ह्याचे वेगवेगळे आम्ही उद्घाटनास केलेले आहेत, भूमिपूजन केलेले आहेत। आणि ह्या अनुषंगाने आम्हाला असं वाटतं की विकासाचे कामं आता भोकर मतदारसंघाला 14 कोटी 50 लक्ष रुपये याचा निधी वेगवेगळे डिपार्टमेंट्स अंदर आलेला आहे। प्रचाराच्या वेळेला जे काही मागणी होती आणि त्याच्यानंतर सुद्धा आता 1 वर्ष कंप्लीट व्हायला लागले आणि निधी आता उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे विकासाचे कामं आपल्या मतदारसंघात सुरू झालेले आहेत। नारळ फोडणीचा कार्यक्रम आज आम्ही करून घेतलेला आहे, त्यामुळे विविध वेगळे विकास कामं या डिपार्टमेंट्सचे निधी अंडर आलेले आहेत। आपण निवडून आलो त्यापासून आज विकास कामाला गती मिळालेली आहे। यापूर्वी आज जे आपल्या नागरिकांनी अनेक समस्या मांडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अजून कोणत्या समस्या आहेत? आज पण मी जेव्हा बहुतेक जास्तीत जास्त वॉर्डला फिरले तेव्हा थोड्या जागेत आमच्याकडे समस्या होते, त्या समस्यांना समजून घेऊन आज आमच्याकडे अधिकारी सुद्धा आमच्या सोबतच होते, त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व केलं ह्या गोष्टीमध्ये आणि त्यांचे आम्हाला सगळे गायडन्स मिळालेले आहेत। आम्ही सुद्धा लवकरात लवकर जे लोकांची समस्या असतील, पाण्याच्या संदर्भात म्हणावं किंवा लाईटच्या संदर्भात म्हणावं, त्यात लवकरात लवकर त्यांना समाधान कसं करून घ्यायचं प्रयत्न करत आहोत। स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लवकरच होणार आहेत, त्यासाठी आज कार्यकर्ते आपल्याकडे 100 आहेत आणि इच्छुक फॉर्म तुमच्याकडे 100 आले आणि जागा 20च आहेत, त्या संदर्भामध्ये काय बोलणार? जे बेस्ट कॅन्डिडेट आहे ते नक्कीच जिंकणार, जे लोकांची सेवा करतो तो नक्कीच माणूस जिंकून येतो। परत एक शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी नगराध्यक्ष सुटलेला आहे, या ठिकाणी ओबीसी देखील या ठिकाणी मागत आहेत। जी आहेच ना, आता आपण सर्वसामान्य महिला आलेली आहे, नंतर पंचायत समिती सुद्धा आहे, आता तर शहर आहे नगर पालिका म्हणून, पण नंतर पंचायत समिती सुद्धा आहे, ZP सुद्धा आहे। ते ह्या सगळ्या इलेक्शन्स मध्ये आपण कसं सगळ्यांना न्याय देऊ ह्याच्यावर नक्कीच लक्ष राहणार। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।